हॅलो, नमस्कार. सकाळचे वाजले 10. तर मला करायचा होता स्वयंपाक आणि चीज पराठे बनवायचे होते. त्याच्यासाठी कणिक चांगली मळून घेतली मी ताटामध्ये. चांगली व्यवस्थित मळायची आहे कणिक म्हणजे चीजचे जे पराठे ते एकदम मस्त होतात. येथे गॅसवर दुधाला उकळी आलेली आहे आणि गॅस बंद केला आहे मी. तर मला चीज पराठे करायचे होते. त्याच्यासाठी गो चीजचं स्लाईसचं जे छोटं पॅकेट आहे ते मी घेतलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 5 स्लाईस ह्या निघतात. तर 5 स्लाईस छान स्लाईस असतात त्या. पोळीच्या म्हणजे पोळी लाटून त्यामध्ये टाकले का चांगले पराठे होतात. तर मला 3 पराठे करायचे होते. मग मी 2 बाजूला ठेवून दिले आणि आता 3 पराठे करूया. तर येथे मी पीठ एकदम चांगल्या प्रकारे मऊ होईपर्यंत मळून घेतलं आणि साईडला 10 मिनटासाठी ठेवून दिलं होतं. आणि थोडंसं मोठे उंडे घ्यायचे पोळीचे, म्हणजे पराठा पण मोठा होतो आणि छान लागतं. मग येथे पोळी लाटून घेतली आणि स्लाईस मधोमध बरोबर ठेवून घेतलेली आणि तिचं चारी बाजूने ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची. तर हे वरच्या साईडने केली मी, नंतर खालच्या बाजूने पॅक केलं आहे आणि नंतर मग म्हणजे स्लाईस जेणेकरून त्या पोळी लाटताना बाहेर येणार नाही म्हणून व्यवस्थित आपण ते पॅक करून घ्यायचं अगोदर. तर फोल्ड मारायचे त्याला, 2-3 फोल्ड केले का चांगल्यापैकी पराठा तयार होईल. असं व्यवस्थित लाटून घ्यायची. तर हे बघा, कुठेही प्रकारे याच्यामध्ये स्लाईस बाहेर आलेली नाही आहे. तवा गरम झालेला आहे. तर आता पराठा आपण तव्यावर टाकून दिला आहे. तर येथे बघू शकता तुम्ही, पराठा एकदम छान प्रकारे भाजला गेला आहे. कुठेही कच्चा ठेवलेला नाही आहे. व्यवस्थित आलटी पलटी करून घ्यायचं आहे आणि चीज हे सर्व पराठ्यामध्ये सगळीकडे सारखंच पसरलं आहे ते आणि चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे. तर असा ताटावर काढून घेतला आहे मी. बघू शकता एकदम छान अशा पद्धतीने चीजचा पराठा तयार झाला आहे. तर लहान मुलांना एक चीजचं आवडतं म्हणून मग असं पोळीमध्ये लाटून व्यवस्थित छान प्रकारे देऊ शकता तुम्ही. आणि चवीला पण लोणचं असेल, शेंगदाण्याची चटणी असेल, छान लागतो. आणि येथे घेतले शेंगदाणे, जिरे, हिरवी मिरची अवेलेबल नव्हती मग लाल मिरची घेतली, लसूण घेतलं आहे आणि येथे आपण कुळिथाचे शेंगोळे करणार आहोत. कारण चीजचे मी 3च पराठे केले होते आणि भाजी काहीतरी पाहिजे होती. मग पालेभाजी नव्हती, मग कुळिथाचं पीठ घरामध्ये होतं, तेच घेऊन आता त्याचे शेंगोळे बनवून घेऊ. तर येथे ताट घेतलं आहे. तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे पीठ घ्यायचं आहे ताटामध्ये. घरात भाजी नसेल आणि हे पीठ दळून जर ठेवलं तर तुम्ही आठवड्यातून एका वेळेस तरी केलं ना तर चवीलाही चांगलं लागतं आणि काहीतरी वेगळं एक होऊन जातं. तर येथे मी 5-7 चमचे जेवढे लागायचे तेवढं पीठ घेतलं आहे आणि आता इथे गॅसवर कढई ठेवले. कढईमध्ये जिरे, मोहरी वगैरे टाकली आहे आणि ते जे वाटण केलं होतं, मिरची, लसूण आणि याचं शेंगदाण्याचं, तर ते दळून घेतलं आहे मिक्सरला व्यवस्थित आणि त्याच्यातलं अर्धं वाटण हे आपण फोडणीला टाकायचं आहे आणि अर्धं वाटण जे आहे ते पिठामध्ये टाकायचं आहे. कुळिथाचं जे पीठ आपण ताटात घेतलेलं आहे त्या पिठात टाकून आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर येथे बघताय तुम्ही, व्यवस्थित मी तेलात टाकलं आहे आणि जेवढे पाहिजे तेवढं आपल्याला ते पाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं आहे लगेच आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. घाई करायची नाही ते शेंगोळे टाकताना. तर येथे ते अर्धं उरलेलं जे वाटण होतं ते पिठात टाकून घेतलं आहे मी आणि पीठ चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि पीठ मळून घ्यायचं आणि त्याचे पोळपाटावर चांगलं पीठ मळल्यानंतर अशा पद्धतीने
शेंगोळे हातावर म्हणजे हाताने पोळपाटावर असे वळून घ्यायचे मस्त असे नूडल्ससारखे. जे नूडल्स बारीक असतात परंतु व्यवस्थित बारीक असे मध्यम आकाराचे वळून घ्यायचे शेंगोळे. आणि हे बघा इथे उकळी आली आहे मस्त पद्धतीने. तर त्या उकळीमध्ये हे जे वळलेले शेंगोळे हे हळूहळू टाकून घ्यायचे. हे बघा किती छान पद्धतीने पीठ व्यवस्थित मळलं ना तुम्ही तर ते शेंगोळे पण छान होतात. आणि इकडे पाण्याला पण चांगली उकळी येऊन द्यायची आहे फोडणीला. चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यात ताटात जेवढे राहिले तेवढे सर्व टाकून घ्यायचे. हे बघा. आणि त्याच ते जे पातळ म्हणजे दिसतंय ती फोडणी तुम्हाला पातळ वाटत असेल रस्सा परंतु त्याच्यामध्ये आपण परत एक वाटण म्हणून टाकणार आहे. तर त्याच्यामध्ये हे बघा चांगले उकळून द्यायचे, शिजून द्यायचं आहे ते 10 मिनटं तसंच. हे बघा चांगल्या पद्धतीने ते उकळतं आहे आता. आणि जे उरलेलं जे थोडंसं पीठ ठेवलेलं होतं मी ते वाटीत पाणी घेतलं आणि हे पीठ त्याचं पातळ अशी ग्रेव्हीसारखं केलं. ते पातळ बॅटर केलं आहे त्याचं आणि ते त्या भाजीमध्ये नंतर टाकून दिले जेणेकरून भाजीला घट्ट रस्सा येतो. आता हे वाटण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर जवळपास 15 मिनटं ही भाजी अशीच मंद गॅसवर शिजवायची. म्हणजे भाजीला रस्सा पण घट्ट होतो आणि ते जे शेंगोळे ते पण चांगल्या प्रकारे शिजतात. तर हे बघा इथे चांगल्या पद्धतीने शेंगोळे रेडी झाले. तुम्ही घरामध्ये ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी असेल किंवा आपली चपाती असेल त्याच्याबरोबर खाऊ शकताय. एकदम छान तयार झाले. प्लीज आता चॅनलला सबस्क्राईब करा. पराठा कसा वाटला चीजचा आणि हे शेंगोळे झणझणीत असे शेंगोळे तयार झाले हे कसे वाटले तुम्हाला कमेंट करून सांगा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा प्लीज. आणि नवीन नवीन रेसिपी आता घेऊन येणार आहे मी. तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.